मागचा कोणी सांगे, मज अनुभव आहे अंगे. तुकोबराय म्हणतात की आम्ही पहिलं चाकून खातो मग खायला देतो. म्हणून संत महात्म्यांचा अवतार कशासाठी? अवतार तुम्हा धराया कारण उद्धरया जन जड जीवा वाढवया सुख भक्तिभाव धर्म कुळाचार नाम विठोबाचे. हे भक्तिभाव धर्म सुख वाढवण्यासाठी या संत महंतांचा अवतार असतो. म्हणून आपण भाग्यवान लोक आहोत की एवढ्या पवित्र भूमीमध्ये आपला जन्म झालाय. म्हणून पवित्र ते कुळ पावन पवित्र भूमीमध्ये आपला जन्म झालाय. आपण भाग्यवान लोक आहोत. हे संत महंतांची आपल्याला संगत लाभते. आपण खरंच भाग्यवान लोक आहोत. कारण जीवनामध्ये संतांची संगत फार महत्वाची. माऊली तर सांगतात संतांची संगती मनोमार्ग गती आणि आकडावा श्रीपती येणे पंते. आता भगवंताला जर तुम्हाला आकडायचं जर असेल तर जीवनामध्ये संतांची संगत फार महत्वाची. म्हणून हे संत आपल्याला लाभले. सद्गुरू देवगडचे बाबा असतील, सद्गुरू श्री रामगिरीजी बाबा असतील, समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबा, सद्गुरू बन्सी बाबा, या ठिकाणी आपले चौरंगीनाथ बाबा असतील, सेवनाथजी बाबा असतील, हे सर्व संत महंत आपल्याला लाभले. या संतांची संगत आपल्याला करता आली पाहिजे. कारण जीवनामध्ये तुम्ही एखाद्या राजाची संगत करा, कधी तुम्हाला नोकर बनवून ठेवी सांगता येत नाही. पण तुम्ही माझ्या संतांची संगत करा, कधी त्या भगवंताची भेट तुम्हाला घालून देतील सांगता येत नाही. म्हणून जीवनामध्ये संतांची संगत फार महत्वाची. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी, अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी, अच्छी बनेगी तेरी किस्मत खुलेगी. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. जीवनामध्ये संतांची संगत फार महत्वाची. म्हणून असे संत महात्म्यांचा अवतार तुमच्या माझ्या उद्धारासाठी होत असतो. म्हणून आपण भाग्यवान लोक आहोत की या ठिकाणी सर्व संत मानत आपल्याला लाभले. खरंच म्हणून जेथे वैष्णवांचा वास धन्य भूमी पुण्य देश. म्हणून हा पुण्य देश महाराष्ट्रामध्ये जन्म झाला आपला आणि त्यातले त्यात आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये झाला. ते खरंच भाग्यवान लोक आहोत महाराज. कारण अहिल्यानगर जिल्ह्याचा जर उत्तर भाग बघितला तर प्रत्येक तालुक्यामध्ये संत आहे. तुम्ही विचार केला, तुम्ही कधी विचारही केला नसेल. तुम्ही बघा अहिल्यानगर जिल्ह्याचा जर आपण उत्तर भाग बघितला तर प्रत्येक तालुक्यामध्ये संत आहे. तुम्ही तालुका सांगा, मी संत सांगतो. नेवासा तालुका समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबा, माऊली महावैष्णव ज्ञानोबरांनी ज्ञानेश्वरी लिहिली. राऊरी तालुका असेल श्री संत कवी महिपती महाराज. त्या ठिकाणी राहता तालुका असेल श्री सच्चिदानंद सद्गुरू साईनाथ महाराज. काळाला 14 वेळेस परत पाठवणारे योगी चांगदेवजी महाराज. कोपरगाव तालुका असेल जगद्गुरू जनार्दन स्वामी महाराज. त्या ठिकाणी अकोला तालुका असेल श्री संत अगस्ती मुनी महाराज. आणि आपला श्रीरामपूर तालुका म्हणजे हिऱ्याची खान योगीराज सद्गुरू गंगागिरीजी महाराज, सद्गुरू श्री नारायणगिरीजी महाराज. एवढ्या पवित्र भूमीमध्ये आपला जन्म झालाय. या संता मंतांची संगत आपल्याला लाभली. खरंच हे बघा, वाजवायच्या मनापासून वाजवा. उगा आपला टोल नाका फाडल्यासारखा नका वाजवा. अगदी मनापासून माणसाने साथ दिली पाहिजे. म्हणून हे आता ही कलाकार महाराज मंडळी, तुम्ही जर एक टाळी वाजवली तर ते आपलं नळट फाडायला तयार असतात. म्हणून अगदी वाजवायच्या नंतर मनापासून माणसाने टाळी वाजवली पाहिजे. टाळी वाजवावी, गुढी उभारावी, वाटही चालावी पंढरीची. अहो 400 वर्षापूर्वी माझ्या जगद्गुरु तुकोबरायांनी सर्वसाधारण सामान्य माणसाच्या चरणाला लागून म्हणतात की लागून या पाया विनवितो तुम्हाला करे टाळी बोला मुखी नाम. मुखाने नामस्मरण, हाताने टाळी वाजवलीच पाहिजे. म्हणून आपण भाग्यवान लोक आहोत की या महाराष्ट्रामध्ये आपला जन्म झाला. आणि या महाराष्ट्रामध्ये मोठे मोठे संत होऊन गेले. शांती ब्रह्म एकनाथ महाराज असतील, जगद्गुरु तुकोबराय असतील, चोखामेळा असतील, मोठे मोठे संत होऊन गेले. माऊली महावैष्णव ज्ञानोबराय असतील. आणि या संतांची वारकरी संप्रदायाची एक इमारत रचली गेली. माझ्या संत बहिणाबाईंनी ती इमारत रचली. संत बहिणाबाईंचा सुंदर अभंग आहे. संत कृपा झाली इमारत फळाली, ज्ञानदेवे रचिला पाया, उभारी देवलया, नामे तयाचा किंकर, जेने केला हा विस्तार, जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत, तुका झाला से कळस, भजन करा सावकाश. ही वारकरी संप्रदायाची जी इमारत माझ्या संत बहिणाबाईंनी रचली, याचा कळस जर कोण झाला असेल तर ते माझे जगद्गुरु तुकोबराय. पाया रचण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते माझे माऊली महावैष्णव ज्ञानोबराय. आणि भक्कम पाया जर कोण झाला असेल तर ते माझे शांती ब्रह्म एकनाथ महाराज, ज्यांचा अभंगाच्या सेवेसाठी आपण निवडलेला आहे. खूप मोठा अधिकार माझ्या शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचा. ही वारकरी संप्रदायाची जी इमारत आहे ही आज भक्कम काय आहे तर भक्कम पाया आहे. शांती ब्रह्म एकनाथ महाराज पाया झाले म्हणून आज ह्यो स्लॅब आहे. ह्यो स्लॅब कशावर आधारित आहे?
खालचा पाया भक्कम आहे म्हणून स्लॅबवर आधारित आजही टिकून आहे. तशी ही वारकरी संप्रदायाची इमारत आहे. या इमारतीचा भक्कम पाया माझे नाथराय झाले आणि म्हणून आज ही वारकरी संप्रदायाची जी कळस आहे, जी इमारत आहे, आजही ठीकपणे त्या ठिकाणी अगदी सुरळीतपणे चालली. ही उपकार जर कोणाचे असेल तर ते नाथरायांचे. म्हणून खूप मोठा अधिकार माझ्या नाथरायांचा. किती मोठा अधिकार की भगवंतांनी यावन 36 वर्ष कावडीने पाणी बाब कावडीने पाणी जागरी चक्र पाणी बाई अनन्य भक्ती बाबी निरावंदित से पाय. एवढंच नाही, धुणं धुतलं, भांडी घासली, देवपूजा केली. द्वारकेची मूर्ती, द्वारकेची मूर्ती, द्वारकेची मूर्ती एक नागरी पाणी वारी कावडीने श्रीखंडाच्या दाना, श्रीखंडाच्या दाना, श्रीखंडाच्या दाना उघडोनी वस्त्र गंध एवढंच नाही, देवपूजा केली, भांडी घासली, धुणं धुतलं, सगळं काही 36 वर्ष भगवंत राबला. एवढंच नाही, याच्याही पुढे जो निरोबराय वर्णन करतात की अहो साक्षात दत्ता भगवान परमात्मा, दत्तात्रय भगवान परमात्मा चोपदारकी करण्यासाठी आले. निरा म्हणे देव राबे त्यांच्या घरी आणि दत्त चोपदारी करी. तसे निरोबराय वर्णन करतात की दत्तात्रय भगवान परमात्मा आले, चोपदारकी केली. महाराज एवढा मोठा अधिकार संपन्न असलेले शांती ब्रह्म एकनाथ महाराज, काय मोठे सामर्थ्य. ज्ञानेश्वरीचं शुद्धीकरण असेल, एकनाथी भागवत असेल, सोपे सोपे भारुडा असतील, अगदी साध्यातला साधा माणूस त्या भगवंताची प्राप्ती करू शकतो. एवढा त्या ठिकाणी सामर्थ्य, एवढं मोठे छोटे छोटे असे भारुड, सोपे सोपे अगदी साध्यातला साधा माणूस भगवंताची प्राप्ती करू शकतो. एवढं मोठं सामर्थ्य माझ्या नाथरायांचे. मग तुम्ही म्हणशाल नेमकं भगवंत राबला 36 वर्ष, मग कशाच्या बळावर राबला? काही नाथरायांनी पगार ठरवून दिला होता का महिन्याला भगवंताला? नाही महाराज, भगवंत राबला पण कशाच्या बळावर? आपल्या भावाच्या बळावर, नामस्मरणाच्या बळावर. 36 वर्ष भगवंताला विकत घेतलं होतं महाराज. जसं गोपिकांनी श्रीकृष्ण भगवान परमात्म्याला विकत घेतलं होतं, तसं माझ्या नाथरायांनी सुद्धा भगवंताला 36 वर्ष विकत घेतलं होतं. कशाच्या बळावर? फक्त अंतकरणामध्ये शुद्ध भाव होता. म्हणून शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही देव त्याला. तुमच्या अंतकरणामधला शुद्ध भाव फार महत्वाचा आहे भगवंताला. म्हणून तुकोबराय तर शपथ घेऊन सांगतात, काही न लागे एक भावाची कारण तुका मने आन विठोबाची. म्हणून त्या ठिकाणी महाराज म्हणतात की मी शपथ घेऊन सांगतो आणि घेऊन सांगतो विठोबाची, की भगवंताला फक्त तुमचा शुद्ध भाव पाहिजे. म्हणून अंतकरणामध्ये शुद्ध भाव माझ्या नाथरायांच्या होता आणि परिणाम 36 वर्ष भगवंताला विकत घेतला आपल्या भावाच्या बळावर. एवढा मोठा अधिकार संपन्न असलेले शांती ब्रह्म एकनाथ महाराज आज तुम्हाला आम्हाला प्रतिपादित करतात की शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती. हा शिव भोळा म्हणजे भोळा महादेवी, या भगवंताचे पाय माझ्या चित्तामध्ये असू दे, असे भगवंताला त्या ठिकाणी नाथराय प्रार्थना करतात. म्हणून असा भगवान परमात्मा भोळा महादेव आज महाशिवरात्र महाराज, भगवंताची त्या ठिकाणी महाशिवरात्र, मोठा पर्व काळ आजचा दिवस, खूप मोठा पर्व काळ. म्हणून त्या ठिकाणी भगवान महादेव म्हणजे साधं महात्म्य नाही महाराज. तुम्हाला सांगून जाईल या सृष्टीचा, या विश्वाचं सुरुवात काहीच नव्हतं, कुठंच काही नव्हतं. पहिले कोटेच नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्यच होते पायी, कान्होबा तेरे ते. म्हणून त्या ठिकाणी महाराज म्हणतात की या विश्वामध्ये चंद्र सूर्य तारा नव्हता. तेव्हापासून या ज्ञानाची सुरुवात जर कुठून झाली असेल तर ती भोळ्या महादेवांपासून झाली महाराज. म्हणून आपण हरिपाठामध्ये म्हणतो आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा आणि मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य, किंवा आदिनाथ उमा बीज प्रकटले मच्छिंद्राला आदले सहज स्थिती, त्याची प्रेममुद्रा गोरक्ष ददली पूर्ण कृपा केली गहिनी नाता. म्हणून त्या ठिकाणी आपण म्हणतो हरिपाठामध्ये, म्हणून आदिनाथ म्हणजे कोण? भगवान शिव महादेव. आणि त्या आदिनाथांकडून तीच परंपरा पुढे मच्छिंद्रनाथांकडे आली. मच्छिंद्रनाथांकडून त्या ठिकाणी मच्छिंद्राने बोध गोरक्ष केला, गोरक्षनाथांकडे गेली आणि गोरक्ष वळला गहिनीनाथांकडे गेली आणि गहिनी प्रसादे निवृत्ती दातार निवृत्तीनाथांकडे गेली आणि ज्ञानदेवसार चोचविले. तीच ज्ञानोबरायांपर्यंत ती परंपरा आली. कोणता संप्रदाय वेगळा नाही, सगळं काही एकच. नाथ संप्रदाय असू
द्या, नाही तर कोणता वारकरी संप्रदाय, सगळं एक आहे. आपला वारकरी संप्रदायाची सुरुवातच आदिनाथ भगवान शंकरांपासून, नाथ परंपरापासून. म्हणून त्या ठिकाणी ज्ञानोबारांपर्यंत ती परंपरा आली आणि त्या परंपरेचे पाईक तुम्ही आम्ही त्या ठिकाणी आहोत. तर महाराज सुद्धा सांगतात की रामकृष्ण नामे हे दोन्ही साजिरी हृदय मंदिरी स्मारकारे आपुली आपण करा सोडवन संसार बंधन तोडावेगी. म्हणून ही रामकृष्ण नामाची जी साजिरी आहे तुमच्या आमच्या हृदयामध्ये प्रगट झाली पाहिजे. म्हणून अशा प्रकारे त्याच परंपरेचे पाईक तुम्ही आम्ही आहोत. म्हणून भोळा महादेव म्हणजे आदिनाथ. आदिनाथ असे भोळे महादेव, किती भोळा. तुका म्हणे भोळा जिंकू जाणे कधी काळा, इतका भोळा इतका भोळा. बरं तो पात्र अपत्र काय काहीच बघत नाही. माणूस किती मोठा आहे किती छोटा आहे, तुम्ही ज्याला त्याला जसा शुद्ध भाव देणारे तसं तो प्रगट होणार आहे. म्हणून आपण आता महिला मंडळ तुम्ही बघा, प्रदीप मिश्राजींची कथा ऐकायला जातात. एक लोटा जल आणि सब समस्या हो का हल. तुम्ही एक लोटा जल जरी त्याला दिलं तर तो अगदी मनापासून प्रसन्न होणारा देव म्हणजे भोळा महादेवी. अगदी निस्वार्थपणे त्याची सेवा करा तर तुम्हाला भगवंत प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. फक्त अंतःकरणामध्ये शुद्ध भाव ठेवून त्या भगवान शंकराची पूजा अर्चा करा, नक्कीच तुम्हाला भगवंताची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. कशाचीच कमतरता तुम्हाला पडणार नाही. फक्त निस्वार्थ प्रेम द्याला त्याला तुम्ही दिलं, जसं तुम्ही प्रेम देणार आहे तसं तो तुम्हाला प्रेम देणार आहे. म्हणून अगदी शुद्ध भाव ठेवून त्या भगवंताचं नामस्मरण करा. म्हणून इतका भोळा महादेवी तो पात्र अपात्र म्हणून त्या ठिकाणी न पाहे याती कुळाचा विचार. माऊली सांगतात ना, महाराज म्हणतात की त्या ठिकाणी न पाहे याती कुळाचा विचार म्हणजे कोणत्या कुळाचा विचार, कोणता कुळ बघत नाही, जात पात काही बघत नाही, कोणी असू, फक्त त्याला त्याची पूजा अर्चा करा. नक्कीच मनती जे वाचा तया मोक्ष. तुम्ही हरीचा मंत्र शिवाचा मंत्र जर अंतःकरणानुसार जर केला तर त्या ठिकाणी गायला तर त्या ठिकाणी नक्कीच तुम्हाला त्या ठिकाणी शिव लोकाची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून त्या ठिकाणी जर भगवंताची प्राप्ती करायची असेल तर त्या मंत्र आपण जपला पाहिजे. म्हणून त्या ठिकाणी भगवंताचा सुंदर त्या ठिकाणी मंत्र आहे. म्हणून अशा प्रकारे माऊली सुद्धा सांगतात की त्या हरीचा मंत्र जपा, शिवाचा मंत्र जपा, त्याशिवाय भगवंताची आपल्याला प्राप्ती होऊ शकत नाही. म्हणून इतका भोळा हा महादेव. तुम्ही बघा, अंगाला जे चंदनाची उटी लावतात त्यांना म्हणतात देव, पण अंगाला जो भस्म लावून फिरतो त्याला म्हणतात महादेव. एवढंच नाही तर गळ्यामध्ये जे हिरे माणिक मोती मोठे मोठे हार घालतात त्यांना म्हणतात देव, पण जो गळ्यामध्ये सर्प घालून फिरतो त्यांना म्हणतात महादेव. बायको मागितली म्हणून मुर्दा पाडतो त्याला म्हणतात देव, पण बायको मागितली लगेच देऊन टाकली त्याला म्हणतात भोळा महादेव. इतका तर भोळा आहे. आपण भोळे का हो? आपण भोळे. आता एखादा असा आहे का इथं गेटमध्ये आला आणि येताना तो 50 रुपयाची नोट दिसली तिला ओलंडून आला, असं आहे की एखादा बसलेला? आपण भोळे नाही महाराज, आपण चालू भोळे. आपण चालू भोळे. म्हणून अशा प्रकारे तुम्ही बघा, माझा भोळा चक्रवर्ती खूप भोळा आहे महाराज. बायको मागितली लगेच देऊन टाकली. रावणाने बायको मागितली होती तर भोळ्या महादेवाने लगेच देऊन टाकली महाराज. इतका तर भोळा आहे. आणि अशा भोळ्या महादेवाचं वर्णन माझ्या नातराईंनी त्या ठिकाणी केले. माझं भाग्य समजतो गुरु या ठिकाणी उपस्थित आहे, आमचे बाबा या ठिकाणी उपस्थित आहे, आमचे गावटे महाराज आहे. नाही तर कधी कधी कीर्तनकाराची इतके इतके हाल असते, आपण एक म्हणावं आणि त्यांनी मागून दुसरंच म्हणावं, इतकं अवघड आहे. पण आज भाग्य समजतो. नाही तर एकदा मी असंच मागच्या वर्षी शिवरात्रीच्या कीर्तनाला गेलो, समोर प्रमाण दिलं शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ते. आता किती सुटसुटीत प्रमाणे, तरी आजोबा मागून म्हणे शिव भोळा चक्रवर्ती त्याची माय माझी चुलती. म्हणलं चुलती काय म्हणणार आहोत आपण म्हणा आता. पण आज भाग्य समजतो. म्हणून सुंदर या ठिकाणी आयोजन नियोजन केलं, अगदी चालीतून भाव प्रगट झाला. एवढी महाराजांनी सुंदर चाल गायली. म्हणून शिव भोळा चक्रवर्ती. हो वा वा, अगदी सुंदर. नंतर विठ्ठला विठ्ठला अगदी शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती. नात्रा त्या ठिकाणी वर्णन करतात की त्या भगवंताला म्हणतात की त्याचे पाय माझे चित्ती, म्हणजे शिवशंकराचे पाय, भोळ्या महादेवाचे पाय माझ्या चित्तामध्ये राहू. आणि त्या ठिकाणी महाराज म्हणतात की वाचे वदता शिवनाम तयानबादी क्रोध काम. त्या शिवाचं जर नामस्मरण जर तुम्ही केलं तर काम क्रोध आपल्याला त्या ठिकाणी लागत नाही महाराज. आपल्या हृदयामध्ये काम क्रोध अजिबात राहत नाही. फक्त त्या शिवाचं नामस्मरण करावं लागतं. माझ्या तुकोबरांनी भगवंताचं नामस्मरण केलं. काम क्रोध बंदिखानी तुका म्हणे दिले दोन्ही इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी. तुकोबरा म्हणतात की हा काम क्रोध आम्ही बंदीखान्यात टाकला आणि परिणाम आम्ही गोसावी झालून त्या भगवंताचं नामस्मरण आम्ही रात्रंदिवस केलं. म्हणून या संत महात्म्यांनी काय केलं, काम क्रोध बंदीखान्यात टाकून त्या भगवंताचं नामस्मरण केलं. मग असा हा काम क्रोध जर आपल्याला घालवायचा जर असेल तर वाचे म्हणता शिवनाम
तया नबाधी क्रोधकाम. त्या कोणत्याच प्रकारची तुम्हाला बाधा होऊ शकत नाही. कशाने? फक्त शिवाच्या नामस्मरणाने. म्हणून त्या ठिकाणी महाराज म्हणतात की असा हे जो बोळा महादेव आहे, याचे पाय माझ्या चित्तामध्ये राहो आणि अखंड नामस्मरण माझं त्या ठिकाणी माझ्या मुखामध्ये त्याचं असावं, शिवाचं नामस्मरण असावं, अशी भगवंताला त्या ठिकाणी प्रार्थना करतात. म्हणून भगवंताचं नामस्मरण जीवनामध्ये फार महत्वाचं आहे. कारण देवाने सुंदर असा देह दिला, खाण्यापिण्यासाठी नाही, मोज मजा करण्यासाठी नाही, तर देवे दिला देह भजन गोमटा, तोया झाला फाटा बाधिकीचा, दिले इंद्रिय हात पाय कान डोळा मुख बोलाय वचन, जेणे तू जोडशी नारायण. त्या भगवंताच्या नामस्मरणासाठी एवढे मोठे इंद्रिय तुम्हाला आम्हाला दिले, फुकट दिले. कधी 1 रुपयाचा हिशोब भगवंताने मागितला नाही महाराज. फार मोठे उपकार आहे. त्या भगवंताची चाले हे शरीर कुणाची असत्ते, आणि कोण बोलवी तो हरिविन देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन चुकवू नको, तुझे असत्तेने वेदासी बोलणे सूर्याशी चालणे तुझे बळे, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी हो, जो ब्रह्मांडाचा मालक आहे, याच्या सत्तेनुसार हे सगळं जग चालतं, हे विश्व चालतं. म्हणून तुम्ही बघा, भगवंताचे फार मोठे उपकार. एवढे इंद्रिय तुम्हाला आम्हाला दिले ना, फुकट दिले. फुकट कधी 1 रुपयाचा हिशोब मागितला नाही. कदाचित तुमचे डोळे दुखायला लागले तर तुम्ही डॉक्टरांकडे जाता, शेळके डॉक्टरकडे जाता, आणि डॉक्टरला म्हणतात डॉक्टर आमचे डोळे दुखतात, नेमकं काय करावं? डॉक्टर म्हणतात डोळे चेक करावं लागेल. डॉक्टर डोळे चेक करतो आणि सांगतो तुम्हाला ऑपरेशन करावं लागेल. ऑपरेशन थिएटरमध्ये नेतो. 15 मिनिटात तुमच्या डोळ्याचं ऑपरेशन होतं. 20 ते मिनिट, जास्तीत जास्त 20 मिनिटं. 20 मिनिटामध्ये तुमचं त्या ठिकाणी डोळ्याचं ऑपरेशन होतं. म्हणून त्या ठिकाणी 20 मिनिटाचे डॉक्टर तुमच्याकडून 25,000 रुपये घेतो. पण आजपर्यंत भगवंतांनी एवढं मोठं शरीर सांभाळलं, कधी 1 रुपयाचा हिशोब मागितला नाही. म्हणून त्या भगवंताचे फार मोठे उपकार आहे तुमच्या माझ्यावर. त्या भगवंताला आपण विसरलं नाही पाहिजे. विसरली तया थोर झाली हानी, आणि पचतील खाणी 84च्या. म्हणून त्या भगवंताला कधी विसरू नका. त्या भगवंताचे फार मोठे उपकार आहे तुमच्या माझ्यावर. म्हणून एवढं मोठं शरीर दिलं ना, तर त्या भगवंताचं नामस्मरण करून घ्या. पण नामस्मरण करायचं किती सोपं नामस्मरण. तू कोबऱ्या सांगता तुका म्हणे सोपे आहे सर्वाभुनी, पण येडा माणूस नाही तर शहाणा तो धनी घेतो येते. बरं, कुठं जायची गरज नाही. नलगती सायास जावे वनंतरा, सुखे येतो गरा नारायण, ठाईच बैसुनी करा एक चित्त, आवडी अनंत आर बाबा. कोणता मंत्र? रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा, मंत्र हा जपावा सर्व कार, नामांसन कीर्तन साधन पै सोपे, आणि जळतील पापे जन्मांतरी. जन्मोजन्मीचं पाप असू द्या, ते भस्म करण्याचं, नष्ट करण्याचं काम माझं नामस्मरण करतं. म्हणून इतकं सोपं भगवंताचं नामस्मरण आहे. पण तुम्ही म्हणशाल महाराज आम्ही संसार करायचा का परमार्थ करायचा? आम्ही नामस्मरण कधी करायचं, संसार कधी करायचा? पण ऐका, तुकडोजी महाराजांचं पद आहे. त्या ठिकाणी तुम्ही बघा, सांगा मी काय करू, भक्ती करू का पोट भरू? नेमकं काय करावं तुमच्या पुढे प्रश्न पडत असेल. पण कोणते संत सांगतात? वा वा, अगदी सुंदर. 80 वय बाबांचं, 80 वय ना. वा, पण भगवंताचे उपकार आहे. आजही आपलं भजन टिकून आहे. हे सर्व महात्मे या ठिकाणी आहे महाराज. हे भजनी मंडळ जे पाहायला भेटतात ना, हे फक्त आपल्या परिसरामध्येच आहे महाराज. हे उपकार जर कोणाचे असेल तर सद्गुरू गंगागिरीचे बाबाचे, आणि सद्गुरू समर्थ किसनगिरी बाबाचे, सद्गुरू बन्सी बाबाचे उपकार आहे महाराज. हा, हे वैभव फक्त आपल्याकडेच पाहायला भेटतं. हे आम्ही महाराष्ट्रभर कीर्तन करत फिरतो, पण भजनी मंडळ पाहायला भेटत नाही. संस्थेतले पोरं आणावं लागतात महाराज. पण हे वैभव आपलं टिकून ठेवलं पाहिजे. आपल्या माणसांना आपण मोठं केलं पाहिजे, जपलं पाहिजे. म्हणून अगदी 80 वर्ष वय बाबांचं, तरी सुंदर महाराजांनी चाल गायली. सांगा मी काय करू, भक्ती करू का पोट भरू, भक्ती करू का पोट भरू. म्हणून तुमच्या पुढचा प्रश्न पडत असेल, पण कोणते संत सांगत नाही संसार सोडून द्या आणि भगवंताचं नामस्मरण करा. संसारी असावे, असोनी नसावे, भजन करावे वेळोवेळा. वेदांनी सुद्धा सांगितलं असोनी संसारी, जीवे वेगू करी, वेदशास्त्र उभारी, बाह्य सदा. वेद 6 शास्त्र 18 पुराण यांनी सुद्धा अशी मान्यता दिली की संसारात राहून भगवंताची प्राप्ती करा. म्हणून त्या ठिकाणी संसारात राहून त्या भगवंताची प्राप्ती आपल्याला करता आली पाहिजे. माझ्या माऊली वामेश्वर ज्ञानोबरांनी संसार नाही केला. 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी ग्रंथाची निर्मिती केली. तुम्हाला आम्हाला एवढा सुंदर असा पवित्र ग्रंथ दिला. 22व्या वर्षी समाधी घेतली, या जगाचा निरोप घेतला. पण ऐका, संसार न करू नये या विश्वाच्या कल्याणाकरता माझ्या माऊलींनी शेवटच्या 9 ओव्या खर्च केल्या. पसायदान 9 ओव्याचं पसायदान तुमच्या या विश्वाच्या कल्याणासाठी लिहिलं आणि भगवंताकडे प्रार्थना केली. अवघाची संसार
सुखाचा करीन आनंदे भरीन तिनी लोक, जाईन गे मायतया पंढरपुरा, भेटे ना माहिरा पुलिया. म्हणून माझ्या भगवंताकडे प्रार्थना केली माझ्या माऊलींनी की या विश्वाचा अवघाची संसार सुखाचा करीन, या विश्वाचा संसार सुखाचा व्हावा. म्हणून माझ्या संत महात्म्यांनी भगवंताकडे प्रार्थना केली. म्हणून संसारही सोडू नका आणि भगवंताचं नामस्मरणही सोडू नका. माझ्या त्या ठिकाणी नातराईंनी काय केलं, संसारात राहून भगवंताची प्राप्ती केली महाराज. हो, जेवढी शांतता तेवढी महंता सुद्धा महाराज, जेवढे शांत होते तेवढे श्रीमंत सुद्धा. सकल संता माझी राजा आणि स्वामी एकनाथ माझा. म्हणून त्या ठिकाणी सकल संतांमध्ये राजा माणूस जर कोण होता तर ते नाथराय महाराज. इतका मोठा माणूस होता. एवढंच नाही तर त्यांची श्रीमंती तुम्हाला सांगून जाईल. नाथरायांची श्रीमंती किती होती, जसं आपला एक दिवसाचा कीर्तन महोत्सव आहे ना, तसं नाथरायांच्या घरी रोज कीर्तन असायचं, रोज हरिपाठ असायचा, रोज संध्याकाळी हरिपाठ, रोज कीर्तन असायचं, रोज काकडा भजन असायचं, रोज त्या ठिकाणी वारकरी गाथा भजन असायचं. पण ऐका लक्षपूर्वक ऐका, त्यांची श्रीमंती किती होती. जसे आपण सर्वजण या ठिकाणी कीर्तनासाठी आलो ना, तसे नाथरायांच्या घरी सुद्धा रोज कीर्तनाला लोक यायचे. पण जेवढे लोक कीर्तनाला यायचे प्रत्येक माणसाला नाथराय कीर्तन झाल्यानंतर 1 किलो गुळ आणि 1 किलो हरभऱ्याची डाळ द्यायची रोज. बरं, एक दिवस नाही, जेवढे रोज लोक यायचे ना, 1 किलो हरभऱ्याची डाळ आणि 1 किलो गुळ. आता तुम्ही आमच्याकडून अपेक्षा ठेवू नका, म्हणजे झालं. नाथरायांसारखं आपलं होऊ शकत नाही, आपली तेवढी श्रीमंती नाही. म्हणून त्या ठिकाणी संसारात राहून भगवंताची प्राप्ती करा. माझ्या नाथरायांनी संसारात राहून भगवंताची प्राप्ती केली. माझ्या संत जनाबाईंनी भगवंताची प्राप्ती केली, संसारात राहून केली. माझ्या संत मीराबाईंनी संसारात राहून भगवंताची प्राप्ती केली. म्हणून संसारात राहा आणि त्या भगवंताचं नामस्मरण करा. इतकं सोपं भगवंताचं नामस्मरण आहे. म्हणून संसारात राहून त्या भगवंताची प्राप्ती करायची असेल तर संतांची संगत जीवनामध्ये फार महत्वाची. संतांशिवाय आपल्याला भगवंताची प्राप्ती होऊ शकत नाही. तुम्ही किती रात्रंदिवस नामस्मरण केलं, पण काहीतरी जीवनामध्ये गुरु असला पाहिजे. त्या सद्गुरूशिवाय आपल्याला त्या भगवंताची प्राप्ती होऊ शकत नाही. महाराज नाथरायच म्हणतात की हरी प्राप्तीसी उपाय आणि धरावे संतांचे ते पाय, येणे साधते साधन तुटतील भावाचे बंधन. एवढंच नाही, नाथराय म्हणतात तुमचा जर आमच्यावर विश्वास नसेल तर वेदांना विचारा, संत विना प्राप्ती नाही. ऐसे वेद देते ग्वाही. वेद 6 शास्त्र 18 पुराण यांनी सुद्धा अशी मान्यता दिली की संताशिवाय भगवंताची प्राप्ती होऊ शकत नाही. म्हणून अशा प्रकारे संतांची संगत करून संसारात राहून त्या भगवंताची आपल्याला प्राप्ती करायची असेल तर जीवनामध्ये भगवंताचं नामस्मरण फार महत्वाचं आहे. म्हणून देवाने देह दिला तर त्या भगवंताचं नामस्मरण करून घ्या. कधी देह निघून जाईल सांगता येत नाही. निसर्गाचा नियम आहे. काय नियम आहे निसर्गाचा? देवादिकांना सुद्धा मरण चुकलं नाही. येथ नाही उरो आले अवतार एरते पामर जीव किती. ज्या देवादिकांनी अवतार घेतला अशा देवादिकांना सुद्धा मरण चुकलं नाही. म्हणून तुम्हाला आम्हाला सुद्धा एक दिवस प्रत्येकाला जायचे. चला माऊलीकडे. माऊली तर सांगतात देहाची गावा आलिया, जन्म मृत्यूच्या सोहळ्या, ना म्हणू नये धनंजया जिया परी. माऊली सांगतात देहाच्या गावाला आल्यानंतर तुमचा जसा जन्माचा सोहळा होणार आहे तसाच एक दिवस तुमचा मृत्यूचाही सोहळा होणार आहे. फक्त त्या जन्मापासून तर त्या मृत्यूपर्यंत जे मधला अंतर आहे त्याला जीवन म्हणतात. आणि ते जीवन कसं जगायचे ते तुमच्या आमच्या हातामध्ये. म्हणून जाणं प्रत्येकाला आहे. महाराज याच्याही पुढे जाऊन सांगतात आजा मेला पलजा मेला बाप मसना गेला, देखत देखत ना तू पळतो, देखत देखत ना तू पळतो, तोही तैसा झाला. देखत देखत ना तू पळतो, तोही तैसा झाला. उठा उठा जागा पाठी, बय आले मोठे, पंढरी वाचोनी दुजटा बनाई कोटी. आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला, आणि देखत देखत ना तू पंतू तोही तैसा झाला. म्हणून हाय तोपर्यंत भगवंताचं नामस्मरण करा. काही आपल्या सोबत येणार नाही महाराज. तुमची धन दौलत सत्ता संपत्ती पद अधिकार ऐश्वर्य काही आपल्या सोबत येणार नाही. एकमेव भगवंताचं नामस्मरण, तुम्ही केलेले चांगले कर्म हेच तुमच्या सोबत येणार आहे. दुसरं काही आपल्या सोबत येणार नाही. म्हणून जीवन जगा. जीवन कसं जगायचं तर ज्या मार्गाने संत गेले त्या मार्गाने तुम्हाला आम्हाला चालता आला पाहिजे. तेनेची पंथे चालू जाता आणि न पडे गुंता कोटी काही. त्यांच्या मार्गाने त्यांच्या विचाराने आचाराने जर आपण चाललो तर कोणत्याच प्रकारचा गुंता आपल्या जीवनामध्ये पडणार नाही. म्हणून असे संत महात्मे जीवन जगून गेले. आज 750 वर्ष आले माझ्या ज्ञानोबाऱ्यांना जाऊन, पण आजही त्यांचा सुगंध या विश्वामध्ये दरवळतोय. 250 वर्ष आले माझे उगिरा सद्गुरू गंगागिरीजी बाबांना जाऊन, पण आजही त्यांचा सुगंध या विश्वामध्ये दरवळतोय. कित्येक वर्ष आले माझे समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबांना जाऊन, सद्गुरू बंसी बाबांना जाऊन, सद्गुरू श्री नारायणगिरीजी बाबांना जाऊन, पण आजही त्यांचा सुगंध या विश्वामध्ये दरवळतोय. याचं एकमेव कारण मला तर एकच प्रमाण आठवतो महाराज. गेले दिगंबर ईश्वर विभूती,
त्या कीर्ती जगा माझी राहिल्या त्या कीर्ती जगा राहिल्या त्या कीर्ती जगा माझी आज उत्तम कीर्ती रूपाने प्रत्येकाच्या हृदयामध्ये आजही हे संत महात्मे आजरमर आहेत. याचं एकमेव कारण जीवन खूप सुंदर जगून गेले. आणि अशा संतांच्या मार्गाने जर आम्ही जर चाललो तर कोणत्याच प्रकारची अडचण आपल्या जीवनामध्ये येणार नाही. म्हणून त्या ठिकाणी काय छत्रपतींचं जीवन होतं. आता 19 फेब्रुवारी येतेत महाराज तुम्ही बघा 19 फेब्रुवारी येते. काय छत्रपतींचे उपकार आहे तुमच्या माझ्यावर. या जगाच्या इतिहासामध्ये 17 राजेंची नोंद आहे, पण त्या 17 राजेंच्या नोंदीमध्ये आपल्या छत्रपतींचं नाव नाही महाराज. वाईट वाटून देऊ नका. ते 17 राजेंचे आपल्याला नाव सुद्धा माहीत नाही. त्या 17 राजेंच्या नोंदीमध्ये आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव नाही. पण ऐका, आपल्याकडचा विवाह सोहळा छत्रपतींची आरती झाल्याशिवाय पार सुद्धा पडत नाही महाराज. पहिली छत्रपती शिवाजी महाराजांची आरती होते आणि मग आपल्याकडचा विवाह सोहळा पार पडतो. शिवशंकराचा तू अवतार हाती घेऊन भवानी तलवार नर राक्षसांचा तू करोनी संवार धरणी मातेचा तू केला उद्धार. जय देव जय शिवराया आलो तवद्वारी आरती गाया. जय देव जय शिवराया आलो तवद्वारी आरती गाया. छत्रपतींची आरती होते आणि मगच आपल्याकडचा विवाह सोहळा पार पडतो. म्हणून छत्रपतींचे फार मोठे उपकार आहे तुमच्या माझ्यावर. आज हे कीर्तन चालू, याचं सर्व श्रेय जर आपण कोणाला देत असाल ना तर ते फक्त आणि फक्त छत्रपतींना जातं महाराज. कारण तुम्ही बघा, छत्रपती शिवाजी महाराजांनी जर तुम्हाला आम्हाला जर स्वातंत्र्य मिळून जर दिलं नसतं तर कदाचित आज या तुम्हाला गावकऱ्यांना या कीर्तनाची सुद्धा पहिली परवानगी घ्यावी लागली असती. पण छत्रपती शिवाजी महाराजांचे फार मोठे उपकार आहे तुमच्या माझ्यावर. ज्याला त्याला ज्याचं त्याचं स्वातंत्र्य मिळून दिलं आणि ज्याच्या त्याच्या स्वातंत्र्यानुसार जो तो भगवंताचं नामस्मरण करू शकतो. हे उपकार जर कोणाचे असतील तर ते फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचे. म्हणून छत्रपतींच्या आचरणात आपण आचरण टाकून त्या ठिकाणी त्यांच्या मार्गाने आपण चाललं पाहिजे. कोणत्याच प्रकारचा गुंता पडणार नाही. म्हणून असे संत महात्मे स्वतःला झिजून घेतलं आणि आज या विश्वामध्ये त्यांचा सुगंध दरवळतोय. चंदन नावाचा पदार्थ आहे, स्वतःला झिजून घेतो पण सगळ्यांना सुगंध देतो. त्या चंदनाची उपमा माझ्या तुकोबरायांनी दिली. तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी आणि तैसे तुम्ही जगी संत जन. म्हणून या चंदनासारखं झिजून या विश्वामध्ये आपलाही सुगंध दरवळला पाहिजे. असा आनंदमय जीवन तुम्हाला आम्हाला त्या ठिकाणी जगता आलं पाहिजे. म्हणून जिजुनी स्वतः चंदनाने दुसऱ्या समदुगंध द्यावा. जिजुनी स्वतः चंदनाने दुसऱ्या समदुगंध द्यावा. हे जाणता जीवनाचा प्रारंभ हा ओळखावा. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरबारावा. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरबारावा. चंदन नावाच्या पदार्थासारखं झिजून या विश्वामध्ये आपलाही सुगंध दरबारला पाहिजे. आपलाही एक दिवस शेवट गोड झाला पाहिजे. यासाठी तुम्ही आम्ही अट्टास केला पाहिजे. भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. शिवाचं नामस्मरण केलं पाहिजे. आनंदी जीवन जगा. एकामेकासोबत चांगलं वागलं पाहिजे. चांगलं बोललं पाहिजे. माणसाचं बोलणं सुद्धा फार महत्वाचं आहे. गुरुजी ऐका, माऊलींनी एक ओवी खर्च केली. माऊली सांगतात, साचा आणि मवाळ मी तले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. अमृतासारखी माणसाची रसाळ शब्द असले पाहिजे. मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारणी. मुखामध्ये अमृतासारखी रसाळ वाणी असली पाहिजे. नाही तर काही लोकांचं बोलणं असतं, बोलणं जर ऐकलं सकाळी सकाळी तर तोंड सुद्धा पाऊशी वाटत नाही महाराज. इतकं अवघड आहे. पण माणसाचं बोलणं फार महत्वाचं आहे. आपण सर्व शेतकरी बांधव आहोत. तुम्हाला लक्षपूर्वक ऐका, आपले मस्त काळवटीचे रान आहे. आपण खत पण भरपूर घालतो, पण जर पाणी जर खारट असेल तर पीक येत नाही महाराज. त्याचप्रमाणे तुमचा माणसाचा स्वभावही चांगला असू द्या, माणसाचे विचारही चांगला असू द्या, सगळा माणूस चांगला आहे, पण माणसाची जर वाणी खराब असेल तर आयुष्यामध्ये तुम्ही किती नाते टिकवण्याचा प्रयत्न करा, ते नाते टिकूच शकत नाही महाराज. म्हणून बोलणं फार महत्वाचं आहे. आपले महाराष्ट्र राज्याचे आता मोठे उद्योजक होऊन गेले रतन टाटाजी साहेब.
त्यांचं एक वाक्य नेहमी असायचं. ते म्हणायचे, माणसाने किती शिक्षण घेतलेलं असलं, माणूस किती हुशार असला, माणूस किती मोठा असला, जर त्याला माणसाशी कसं वागायचं हे जर माहिती नसेल तर त्याच्या शिक्षणाचा आणि त्याच्या हुशारकीचा काहीच उपयोग नाही महाराज. म्हणून एकामेकासोबत चांगलं वागा. खरा परमार्थाची लक्षणं जर कोणते असेल तर असे 100 ग्रंथ वाचून कधी परमार्थ होत नसतो. 100 ग्रंथ वाचून जर तुमच्या अंतःकरणामध्ये दुसऱ्याविषयी जर वाईट वासना आहे तर त्या 100 ग्रंथ वाचण्याचा काही उपयोग होत नाही महाराज. म्हणून खऱ्या परमार्थाची लक्षणं जर कोणते असेल तर एकामेकासोबत चांगलं वागा, चांगलं बोला. समोरच्याच्या ताटामध्ये भाकर नाही आणि आपल्या ताटामध्ये एक भाकर आहे, ज्यावेळेस आपली अर्धी भाकर समोरच्याच्या ताटामध्ये जाईल त्यावेळेस खरा परमार्थ आहे महाराज. परमार्थाची 2-4 लक्षणं सांगून जाईल, ऐका. एखादा मागं राहिलाय त्याला आपण हात दिला पाहिजे. एखादा मागं थकलाय त्याला आपण साथ दिली पाहिजे. एखाद्याला पुढं जायचं त्याला आपण मार्ग दिला पाहिजे. एखाद्याला तहान लागली त्याला आपण पाणी दिलं पाहिजे. एखाद्याला भूक लागली त्याला आपण अन्न दिलं पाहिजे. एवढे जरी सद्गुण तुम्ही आचरणात आणले तर मला वाटतं दुसरा परमार्थ करायची गरजच नाही महाराज. म्हणून खरा परमार्थाची जर लक्षणं कोणते असेल तर एकामेकासोबत चांगलं वागा, चांगलं बोला. हेच तुम्हाला तुमच्या माझ्यासोबत येणार, दुसरं काही आपल्यासोबत येणार आहे काहीच आपल्यासोबत येऊ शकत नाही. म्हणून आनंदीमय जीवन जगण्याचा प्रयत्न करा, चांगले विचार करण्याचा प्रयत्न करा. माणसाने हसलं पाहिजे, दुसऱ्याला हसवलं पाहिजे. म्हणून त्या ठिकाणी तुम्ही बघा, एकामेकाला प्रेम देता आलं पाहिजे. प्रेम सुख देई, प्रेम सुख देई आणि प्रेम अभिना नाही समाधान. त्याशिवाय समाधान माणसाला भेटू शकत नाही. म्हणून एकामेकासोबत चांगलं वागा, चांगलं बोला, आयुष्य सुंदर बनवा, हसवा. एकामेका हसवाला त्या ठिकाणी हसवलं पाहिजे एकामेकाला. तुम्ही बघा, 5 सेकंद आपण फोटो काढतो. काय 5 सेकंद फोटो काढायसाठी आपण हसतो महाराज. 5च सेकंद हसतो तर आपला फोटो चांगला येतो. पण जर आयुष्यभर जर आपण हसलो आणि इतरांना जर आपण हसवलो तर आपलं आयुष्य किती सुंदर बनेल याचा कधी आपण विचार केला का? म्हणून चांगली विचार करण्याचा प्रयत्न करा. सकारात्मक विचार आणि नकारात्मक विचार 2 विचाराचे प्रकार आहे. ते विचार कसे केले पाहिजे ते आपल्या ब्रेनवर अवलंबून असतं. आपण जो विचार करू तसं आपल्याला त्या ठिकाणी आपली प्रगती होणार आहे महाराज. म्हणून सकारात्मक विचार आणि नकारात्मक विचार 2 विचाराची त्या ठिकाणी पायऱ्या आहे. पण आपला कोणता विचार करायचा हे आपल्या मनावर आहे. विठ्ठला 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 आज आपल्या कार्यक्रमासाठी ज्यांची प्रमुख उपस्थिती लाभली, महाराष्ट्राचं वैभव, आपल्या श्रीरामपूर तालुक्याचं भूषण, आदरणीय आमच्या ताईसाहेब वंदनाताई मुरकुटे या ठिकाणी उपस्थित आले. एकदा जोरदार टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. अगदी मनापासून ताईंना खूप 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 धन्यवाद देईल. म्हणून त्या ठिकाणी अशा प्रकारे आपला विषय चालू होता. 2 विचाराच्या पायऱ्या. कोणता विचार? एक सकारात्मक विचार आणि एक नकारात्मक विचार. मग आपण कोणता विचार करतो हे फार महत्त्वाचं आहे. म्हणून तुम्ही बघा, कधी पण चांगल्या गोष्टीचा विचार केला पाहिजे. काही लोक असे महाराज, एखाद्याला जर एखादा आजार असेल तर त्या आजाराचं कधीच टेन्शन घेऊ नका, कधीच विचार करू नका. कारण तुम्ही जर त्या आजाराचा जर विचार करीत असेल तर तो आजार अजून तुमच्या शरीरामध्ये निर्माण होणार आहे. कारण आपला ब्रेन असा चालतो महाराज, जसं आपण विचार करू का तसा आपला ब्रेन त्या ठिकाणी शरीरामध्ये ऊर्जा निर्माण करत असतो. म्हणून आपण कोणते विचार केले पाहिजे हे फार महत्त्वाचं आहे. नाही तर अमेरिकेमध्ये घडलेली घटना तुम्हाला सांगून जाईल. एका कायद्याला फाशीची शिक्षा द्यायची होती महाराज. एका कायद्याला फाशीची शिक्षा द्यायची होती. पण तिथल्या शास्त्रज्ञ जे होते ना महाराज, ते विज्ञानकार जे होते ना, त्यांनी असा विचार केला, असं आपण फाशी देऊन हा व्यक्ती मरणारच आहे, मग याच्यावर आपण काहीतरी प्रयोग करू. मग काय प्रयोग करायचा? तर आदल्या दिवशी त्याला संध्याकाळी भेटले आणि त्या कायद्याला सांगितलं, तुला उद्या कोब्रा साप आम्ही डसवणार आणि तुझा उद्या त्या ठिकाणी तुला शिक्षा देणार, तुझा मृत्यू करणार. महाराज त्यांनी त्या रात्रभर त्या गोष्टीचा अभ्यास केला, रात्रभर त्या गोष्टीचा विचार केला. काय? तर उद्या आपल्याला कोब्रा साप डसवणार, एवढाच विचार त्याने केला. आणि दुसऱ्या दिवशी मग ते जे विज्ञानकार होते ते सगळे सायंटिस्ट त्या ठिकाणी आले, त्या कायद्यासमोर बसले आणि त्या कायद्यासमोर एक असा बर्नीमध्ये एक कोब्रा साप ठेवला, त्याला दाखवला, आता ह्यो साप तुला चावणार म्हणून असं त्याला सांगितलं. त्याचे डोळे बिळे बांधले आणि त्या सायंटिस्टने एक अशी बारीक पिन घेतली आणि त्याच्या फक्त पायाला टोचली. तर पायाला टोचल्या त्याच्या शरीरामधून लगेच त्या ठिकाणी मुखामधून त्या ठिकाणी फेस आला आणि त्याचा जागेवर मृत्यू झाला. नंतर त्यांनी त्याचं पोस्टमार्टम केलं. तर पोस्टमार्टम मध्ये रिझल्ट जर काय आला असेल तर त्याच्या शरीरामध्ये त्या कोब्रा नावाच्या सापाचं विष आढळलं महाराज. आणि काय? रात्रभर त्यांनी कोणत्या गोष्टीचा विचार केला? फक्त तेवढ्याच गोष्टीचा विचार केला. तर त्या ठिकाणी रात्रभरामधून त्या ठिकाणी त्याच्या शरीरामध्ये विष निर्मिती झाली महाराज. कशामुळं?
त्याला कोबरा साप अजिबात डसावला नाही, फक्त पिन टोचली होती. तर शरीरामध्ये त्या ठिकाणी विष तयार झालं. मग आपण कोणते विचार करतो, सकारात्मक विचार करतो, नकारात्मक विचार करतो, कोणते करतो, हे फार महत्वाचं आहे. म्हणून चांगले विचार करा, एकामेकासोबत चांगलं वागा, चांगलं बोला, देव शोधण्याचा प्रयत्न करा. देव कुठे? प्रत्येक निर्जीव वस्तूमध्ये देव आहे. अहो, माझ्या माऊलींनी भिंतीमध्ये भिंत चालवली, भिंतीमध्ये देव बघण्याचं काम केलं. खांबावरील लात मारिली दुर्जने स्तंभी नारायण प्रगटला. त्या खांबामध्ये सुद्धा भगवंत निघू शकतो महाराज. प्रत्येकाच्या हृदयामध्ये देव आहे. देव आहे, देव आहे, हृदय मंदिरी शोधिनी पाहे. देव नटला नाना परी आणि भरोनी उरला चराचरी. सर्व घटी राम देहा देई एक, सूर्यप्रकाशक सहस्र रश्मी. सर्व घटाघटामध्ये आपल्या राम आहे, फक्त शोधता आला पाहिजे. प्रत्येकाच्या हृदयामध्ये देव आहे. काही काही लोक येतात आम्हाला विचारतात, महाराज देव आहे का? पण मी सांगत असतो, येड्या, अरे तुला देवच बघायचा असेल तर आपल्या आईवडिलांमध्ये देव बघ. तुला देवच बघायचा असेल तर आपल्या मोठ्या भावामध्ये देव बघ. तुला देवच बघायचा असेल तर आपल्या बहिणीमध्ये देव बघ. बहिणीचा आशीर्वाद सुद्धा जीवनामध्ये फार महत्वाचे आहे. हे आज पवित्र नेवासा तालुक्यामध्ये जी ज्ञानेश्वरी ग्रंथाची निर्मिती झाली ना, ही निर्मितीचं कारण एकच आहे का माऊली महाबळेश्वर ज्ञानोबा आदिशक्ती मुक्ताई महाराजांचा आशीर्वाद होता. म्हणून आज एवढा पवित्र असा ग्रंथ तुम्हाला आम्हाला निर्मिती झाली, भेटला. म्हणून बहिणीचा आशीर्वाद सुद्धा जीवनामध्ये फार महत्वाचं. बरं, बहिणीला काय लागतं? मुक्ताई सारख्या जर बहिणी असेल तर तिला काहीच लागत नाही महाराज. तुमची धन दौलत सत्ता संपत्ती पद अधिकार ऐश्वर्य काही लागत नाही तिला. फक्त बहिणीला, इथे जेवढे भाऊ बसलेत ना, फक्त दिसाड बहिणीला एक फोन लावा आणि बहिणीला फक्त 2 गोष्टी विचारा, जेवली का आणि तू जण पाहुण्याचं बरं आहे का. एवढ्या 2 गोष्टी जरी आपण बहिणीला विचारल्या तर मन मोक्याने बहीण तिकडून तुम्हाला आशीर्वाद देईन महाराज. म्हणून बहिणीचा आशीर्वाद देवच बघायचा असेल तर बहिणीमध्ये देव शोधायला प्रयत्न करा. या ठिकाणी या गर्दीमध्ये देव आहे, या पसाऱ्यामध्ये देव आहे, फक्त शोधता आला पाहिजे. नाही तर एक कविताकार खूप सुंदर सांगतो, लक्षपूर्वक ऐका. तुझ्या माझ्यात भेटल साऱ्यात तू, शोध नाही कुठे आप साऱ्यात तू. तुझ्या माझ्यात भेटल साऱ्यात तू, शोध नाही कुठे आप साऱ्यात तू. रोज वृंदावनी फोडी जोगा घरी, तुझ नात गरीब तो कावडी. गुंतला ना कधी मंदिरी राबुडी, बाप झाला कधी झाला माबुली. भाव गोळा जिथे धावला तू तिथे, भाव नाही तिथे सांग दाबल का. बघ उघडून तरंगातला देव गावल का. बघ उघडून तरंगातला देव गावल का. तुझ्या माझ्यात भेटल साऱ्यात तू, शोध नाही कुठे आप साऱ्यात तू. या पसाऱ्यात प्रत्येकाच्या हृदयामध्ये देवे, फक्त शोधता आला पाहिजे. म्हणून देव नटला नाना परी, बरोनी उरला चराचरी. प्रत्येकाच्या हृदयामध्ये देवी, फक्त शोधण्याचा प्रयत्न करा. संतांची संगत करा, दुसरं काही करू नका. चांगल्या लोकांमध्ये बसा, चांगल्या लोकांमध्ये उठा. आपण गावामध्ये जातो, आता गावामध्ये सकाळी सकाळी गेल्यानंतर आपण कोणामध्ये बसतो, कोणामध्ये उठतो, हे सुद्धा फार महत्वाचं आहे. नाही तर लोकांचं आपल्यावर निरीक्षण असतं, हे कुठं बसतो, कुठं उठतो. पण ऐका, संगत फार महत्वाची. चांगल्या लोकांमध्ये बसा. नाही तर उदाहरणार्थ तुम्हाला पटवून देईन 2 मिनिटामध्ये. आपल्याला बाजार कोणता? आज बाजार आहे आपला, खोकरचा बाजार आहे. आजच्या दिवशी आता तुम्ही आता कीर्तन झाल्यानंतर बाजारामध्ये जाणार आहे आणि जाणारे गेल्यानंतर तुम्ही भाजीपाला विकत घेणार आहे. आणि भाजीपाला विकत घेतल्यानंतर एखादी माशी जर त्या तराजूवर जर येऊन बसली तर त्याचा काही फारसा फरक पडत नाही. पण तीच माशी जर कदाचित उद्या आपण जर महालेंच्या जर ज्वेलरीमध्ये जर गेलो श्रीरामपूरला आणि 2 तोळा जर आपण सोनं विकत घेतलं आणि त्या वजन करता करता या तराजोरची माशी जर त्या तराजोर जर येऊन बसली तर त्या माशीची किंमत असते 10,000 रुपये. माशी इथं पण बसली, माशी तिथं पण बसली, माशीची इथली किंमत काहीच नाही, पण माशीची तिथली किंमत 10,000 रुपये. मला तर वाटतं आता माशीची किंमत पण वाढली असेल. सोन्याचे भाव वाढले ना, आता माशीची किंमत पण वाढली असेल. म्हणून उठणं बसणं फार महत्वाचं आहे. जीवनामध्ये संगत फार महत्वाची. या गर्दीचा, या लोकांचा अजिबात विचार करू नका. या लोकांचा असे, जोपर्यंत आपली गरज असती तोपर्यंत आपल्या पुढं पुढं केलं जातं. पण एकदा का आपली गरज संपली, मग आपली निंदेची खिरापत लोक घरोघरी वाटायला सुरुवात करतात. इतकं अवघड आहे. तुम्ही बघा, हे आपण नेवासा रोडनी जातो, पुनदगाव फाट्यावरती असे पेरूवाले बसेल असतात महाराज रोडच्या कडाने, बोरावाले, पेरूवाले. बरं, पेरू जर विकत घ्यायला थांबलो आपण तर लोक थांबतात तिथं आणि विचारतात गोड आहे का. तो बिचारा म्हणतो हा गोड आहे, पण घेतल्यानंतर हे लोक काय करतात, कापतात आणि त्याला मीठ मिरची लावून खातात.
पहिल्यांदा काय विचारतात, गोड आहे का, आणि नंतर मीठ मिरची लावून खातात. म्हणून इतकं अवघड आहे. लोकांचा या गर्दीचा अजिबात विचार करू नका. म्हणून तुम्ही बघा, त्या ठिकाणी आमच्या इंदूरकर बाबांनी 31 वर्षाले समाज सुधारवण्याचं काम केलं. आज डीजे पुढे नाचणारा समाज आज कीर्तनामध्ये येऊन नाचतो. हे उपकार जर कोणाचे असेल तर ते इंदूरकर बाबाचे उपकार आहे. आणि त्याच इंदूरकर बाबाला आज लोक ट्रोल करतात, त्रास देत आहेत. म्हणून चांगल्या माणसाला कधी पण त्रास होतो. माझ्या माऊलींनी, माझ्या तुकोबरायांनी, माझ्या नातरायांनी लोकांचं चांगलंच केलं, पण तरी सुद्धा त्यांना लोकांनी त्रासच दिला महाराज. इतिहास सुद्धा साक्षी आहे. म्हणून चांगल्या माणसाला कधी पण त्रासच होतो. या लोकांचा, या गर्दीचा अजिबात विचार करू नका. नाही तर लोक आपल्या 13वेला जरी आले तरी म्हणतील मठ्ठा ठेवला पाहिजे होता, लय ऊन होतं. इतकं अवघड आहे. लोकांचा अजिबात विचार न करता मन मारून जगण्यापेक्षा मन भरून जगा. जीवन खूप सुंदर आहे. लोक बीपीच्या दाकाने मीठ खाणं सोडतील, शुगरच्या दाकाने साखर खाणं सोडतील, पण त्या भगवंताच्या दाकाने दुसरा अन्याय करणं कधी सोडित नाही महाराज. म्हणून इतका अवघड आहे. लोकांचा विचार नका करू. दुर्लभ असा देह तुम्हाला आम्हाला भेटला ना, तर त्या भगवंताचं नामस्मरण करा. जगद्गुरु तुकोबरानंतर वैकुंठ गमन नाही. माऊली महावैष्णव ज्ञानोबरानंतर समाधी नाही. जगद्गुरु तुकोबरानंतर वैकुंठ गमन नाही. आईनंतर प्रेम नाही. रावणानंतर श्रीमंती नाही. रामानंतर आचरण नाही. शिवरायानंतर छत्रपती नाही. तसाच त्या ठिकाणी नरदेहानंतर तुम्हाला देह पुन्हा पुन्हा भेटू शकत नाही. नरदेह दुर्लभ जाना, शतवर्षाची गणना, त्यामध्ये दुःख यातना, तुम्ही आठवा मधुसूदना. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. उठा जागे बारे आता स्मरण करा पंढरीनाथा. भावे चरणी ठेवा माता, चुकवी व्यथा जन्माच्या. जर व्यथा चुकवायच्या जर असेल तर तुम्ही वासुदेव म्हणलं पाहिजे. शिवाचं नामस्मरण केलं पाहिजे. भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. म्हणून वाचे वदता शिवनाम, तयान बाधी क्रोध काम. याच्याही पुढे जाऊन महाराज सांगतात की धर्म अर्थ काम मोक्ष, शिव देखता प्रत्यक्ष. वाचे वदता शिवनाम, तयान बाधी क्रोध काम. आणि शेवटच्या चरणामध्ये महाराज म्हणतात की तुम्हाला जर तुमच्या जीवनामधलं जे भय घालायचं असेल, किती मोठं संकट येऊ द्या, फक्त त्या शिवाचं नामस्मरण करा. तो शिव तुमच्या जीवनामधलं संकट दूर करण्याचं काम करा. कुंडली कमरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान, माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, शांती ब्रह्म एकनाथ महाराज, प्रभु श्री रामचंद्र भगवान की, गोरक्षनाथ भगवान. नमः पार्वती पते हर हर महादेव. ठोपा ठोपा रघुमाई ठोपा. घ्या हात खाली घ्या. म्हणा भाऊ राहिलेच नाही ते घेतो कोणाचे वर घ्यायचे सांगला. तर सुंदर भजन केलं तुमच्यासाठी. एकदा जोरदार टाळ्या वाजवा. वा वा, अगदी सुंदर. असं जर भगवंताचं नामस्मरण जर आपण केलं तर वाचे वदता शिवनाम, तयान बाधी क्रोध काम. असं भगवान शिवाचं, पांडुरंग परमात्म्याचं नामस्मरण जर आपण केलं तर पण कसं करायचं, अंतकरणानुसार करायचं. कसं, नादा पांडुरंग टाळ मृदुंगाच गान, जीव हरी नाम देहा झाला वृंदावन. सखा गान तुरे तुझ पंच प्राण, माऊलीची माया मन भरसमान. भेटी चालणारे लागला, भेटी चालणारे लागला. विठ्ठला विठ्ठला पंढरीचा माझा विठ्ठला, विठ्ठला विठ्ठला पंढरीचा माझा विठ्ठला. नादा पांडुरंगाला मृदुंगाचं गान, जीव हरी हरी नाम देहा झाला वृंदावन. असं नामस्मरण जर
अंतःकरणानुसार आपण केलं तर भगवंताची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. आणि आपण गेल्यानंतर आपल्याला यम लोक न्यायला येणार नाही, तर शिव लोक आपल्याला न्यायला येतील. फक्त त्या शिवाचं नामस्मरण आपल्याला करावं लागेल. म्हणून अंतःकरणानुसार त्या भगवंताचं नामस्मरण करा. म्हणून नाथराय त्या ठिकाणी भगवंताला प्रार्थना करतात की तुझे पाय माझ्या चित्तामध्ये कायम राहू दे शिवभोळा चक्रवर्ती, आणि त्याचे पाय माझे चित्ते वाचे बदता शिवनाम तया न बाधी क्रोध काम. म्हणून नाथरायांनी अनुभव घेतला आणि तुम्हाला आम्हाला उपदेश करतात की नाथराय याच्याही पुढे जाऊन तुम्हाला आम्हाला सांगतात की त्या ठिकाणी आम्ही सांगतोय पण तुम्ही जर आमचं ऐकलं नाही तर परिणाम बघा. काय परिणाम? हे जरी नाही काल मग दुसरा येईल, हे जरी नाही काल सरत शिवती काळ बांधून नेईल, सरत शिवती काळ बांधून नेईल. एक जनार्दनी आमचे काय बाईला पिंगळा मारवारी बोली बोली तो देखा पिंगळा मारवारी. परिणाम काय होईल तर सरत शिवा काळ बांधून नेईल. म्हणून तुम्ही आमचं ऐका. म्हणून नाथराय हे संत महात्म्यांचं तुम्ही आम्ही ऐकलं पाहिजे. म्हणून सुंदर असा अभंगाच्या सेवेसाठी आपण निवडलेला होता. या अभंगाचा अर्थ असाच असेल मी सांगू शकत नाही, पण जशी मला गोरक्षनाथ महाराजांनी बुद्धी दिली, जशी मला प्रभू श्रीरामचंद्र भगवानांनी बुद्धी दिली, जशी मला महादेवांनी बुद्धी दिली, शंकर भगवान परमात्म्याने बुद्धी दिली, सद्गुरूंनी बुद्धी दिली, तसं मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. जे बरोबर असेल ते घ्या, जे चुकीचं असेल मला परत देऊन टाका. मी जाताना गोदावरी नदीमध्ये टाकून देतो. म्हणून जे बरोबर असेल ते घ्या, चुकीचं असेल मला परत देऊन टाका. झालेली सेवा भगवान परमात्म्याचे चरणी साष्टांग प्रणिपात करतो. हे सर्वजण या ठिकाणी महाराज मंडळी या ठिकाणी उपस्थित झाले. आमचे गुरुजी असतील, गावटे महाराज असतील, त्या ठिकाणी बाबा असतील, पेटी मास्तर बाबा असतील, त्याचप्रमाणे आमचा दादा असेल. अगदी सगळ्यांना मनापासून खूप खूप धन्यवाद देईल. आणि आमच्या शिवप्रसाद साऊंडसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. अगदी सुंदर बाबांनी साऊंड लावला, अगदी मनापासून धन्यवाद. सर्वांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो. जे आजच्या अन्नदाते त्यांना सुद्धा अगदी मनापासून खूप खूप धन्यवाद देतो. आणि आपली ही जी परंपरा आहे अशी दृढ परंपरा त्या ठिकाणी चालत राहू, पुढेही आहे त्या ठिकाणी भरपूर वेळ त्या ठिकाणी चालत राहू, एवढीच मी महादेवांच्या चरणी प्रार्थना करतो. आणि माझ्या सुंदर अशा सेवेला याच ठिकाणी पूर्ण विराम. ज्ञानेश्वर